आज पेठमध्ये चक्काजाम म्हणजे दुसरा दिवस आंदोलन सुरूच आहे. या आंदोलनाचा उद्देश हाच आहे का आदिवासींचा जो हक्क आहे, जो बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधानात आमच्या आदिवासी दिलेला आहे, त्या हक्कासंदर्भात अजूनही शासनाने याची कोणताही दखल घेतलेली नाही. तर आज दुसरा दिवस असूनही आपण बघता सर्व ट्रॉफिक जाम इमर्जन्सी सेवा व्यतिरिक्त चालू आहे. या संदर्भात लवकरात लवकर शासनाने निर्णय घ्यावा आणि संबंधित जे काही अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर दखल घ्यावी. अन्यथा स्थानिक कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार हे आंदोलन अजूनही तीव्र किंवा वेगळ्या पद्धतीने होऊ शकतं, याची शासनाने दखल नोंद घेण्यात यावी. तसेच आदिवासींच्या नावाखाली जे काही बोगस आदिवासी नोकऱ्या करतात ग्रामीण भागातील, देशांतर्गत जे काही चालू आहे, तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आदिवासींच्या अनेक समस्या आहेत, पण या समस्याला स्थानिक लेवलचे जे पुढारी किंवा जे काही आमदार खासदार आहेत ते भाविक भूमिका घेत नसल्याने आदिवासींवर होणारा अन्याय आणि या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी कोणता आदिवासी रस्त्यावर उतरलेला आहे. तर आपण बघतात या सर्व चक्काजाम असलेला हा परिसर बघा तुम्ही, हे आंदोलनाचाच एक भाग आहे. तर शासनाने याची लवकरात लवकर दखल घ्यावी आणि लवकरात लवकर याचा निर्णय घेण्यात यावा अशी मी राष्ट्रीय विश्वकर्मी पत्रकार संघाच्या वतीने आपणास विनंती करतो. धन्यवाद. बरं, आज सलग पेठचा दुसरा दिवस आहे रास्ता रोको आंदोलन. तर आत्तापर्यंत ह्या आंदोलनाला जे काही पर्यायी व्यवस्था मार्ग निघायला पाहिजे तो आतापर्यंत निघाला नाही. तर याच्या पुढील आंदोलनाचा उद्देश किंवा स्वरूप काय असेल? हे बघा, गेल्या 22 दिवसापासून नाशिक गोलकप मैदानावरती आदिवासी बांधव उपोषण करत आहेत. आमची मागणी आहे, पेसा 1996 कायद्यानुसार अनिश्चित क्षेत्र परिसर या 9.5 तालुक्यामध्ये नाशिक जिल्ह्यामधील आमच्या 17 संवर्गामधल्या असलेल्या ज्या पदनियुक्त्या आहेत, नियुक्त्या आहेत, त्या त्वरित देण्यात याव्या. सरकारने एका बाजूने म्हटलं की आम्ही 2 ते 4 दिवसामध्ये देतोय. 2-3 दिवस करता त्यांनी आज 23वा दिवस घालवलेला. आम्ही आमच्या आदिवासी बांधवांच्या आमच्या आदिवासी भागातील पेसा कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही आमचा अधिकार करतो. आम्हाला काही हौस आलेली नाही. आम्ही सर्वांनी तर आमदार जेव्हा गावी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना या विद्यार्थ्यांना जर आज न्याय भेटला नाही तर भविष्यात आमच्या आदिवासी मुलांचा, आदिवासी समाजाचा, आदिवासी समाजातील विकासाचा उच्चांक आहे तो खालावल्याशिवाय राहणार नाही. कारण बजेटच्या 4 पटीने आदिवासी विकासाचं बजेट आहे. परंतु आदिवासींची दशा आणि दिशा जर पाहिली तर याच्यावरती संशोधन करण्याची गरज आहे. आणि म्हणून आजचा हा दुसरा पेठ तालुक्यातला आहे आणि पेठ तालुक्यामध्ये जोपर्यंत कलेक्टर महोदय साहेब किंवा मंत्रालयातून महाराष्ट्र प्रशासन विभागामधून आम्हाला मेल किंवा आम्हाला त्या पद्धतीनं संदेश येत नाहीत किंवा गावी साहेबांचा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण आहे, हे चक्काजाम आहे, ते चक्काजाम करू. बरं, ते न्याय हक्कासाठी हे लढत आहोत. बरं, येणारे जे प्रवासी आहेत यांच्यासाठी मेसेज काय असेल तुमच्याकडून? हे बघा, इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडिया आर माय ब्रदर्स अँड सिस्टर आपण म्हणतो. सर्व भारतीय आपण बंधू आणि एकात्मतेचं आपण प्रतीक आहोत. सर्व ते आमचे बांधव आहेत. तर आम्ही हे आमच्या हक्कासाठी, न्याय हक्कासाठी लढलं पाहिजे. आतापर्यंत सर्व असंप आंदोलन आणि बंड 1827 पासून आपण बघत आहोत. यांना बंड, चळवळ आणि संप केल्याशिवाय काही गोष्टी मिळत नाही. आणि म्हणून या 25 आमदारांनाही या माध्यमातून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की आपण त्वरित लवकरात लवकर याच्यावरती निर्णय घ्यावा आणि आमच्या विद्यार्थ्यांना 17 संवर्गातल्या पदं आहेत त्याची नियुक्ती त्वरित करण्यात यावी. अन्यथा आम्ही थांबणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी.